काय गोड स्वप्न पडले महाराष्ट्राच्या धरतीवर शिव छत्रपती घडले महाराष्ट्राच्या धरतीवर शिव छत्रपती घडले पावलानी आले जिजाईच्या पोटी पुण्याने पळाले स्वराज्याची वाट सोन पावलानी झाली जिजाईच्या पोटी पुण्याने पळाले सह्याद्री गरज तो आभारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी 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 जिजाऊच्या पोटी राजा उदयासी आला शिवनेरी हा आनंदून गेला जिजाऊच्या पोटी राजा उदयासी आला शान भगव्याची फडकती निराली शान भगव्याची फडकती निराली शिवराय माझा जनतेचा वारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी स्वराज्याची वाट सोन पावलानी झाली जिजाईच्या पोटी पुण्याने पळाले स्वराज्याची वाट सोन पावलानी झाली जिजाईच्या पोटी पुण्याने पळाले सह्याद्री गरज तो आभारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा रयतेचा वारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी सह्याद्री गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी सह्याद्री हा गरज तो आभारी शिवराय माझा जनतेचा वारी सुरेश कथई यांच्याकडून 500 रुपये त्याचप्रमाणे रियाज जान्हवी योगेश पडे यांच्याकडून 102 रुपये त्याचप्रमाणे मनोहर जयराम अडबल गाव घोडे साखरपा
यांच्याकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे शीतल भिलारे मावशीसाठी 200 रुपये. त्याचप्रमाणे कुमार प्रियांश रमेश कोकाटे कृष्णासाठी गाव करंजाळी दापोळ यांच्याकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे संजय धमनाथ कृष्णासाठी 200 रुपये. काशीराम मालक अंतरवली 200 रुपये. त्याचप्रमाणे नमन व शक्तितुरा या कलेवर प्रेम करणारे कृष्ण जोगळे यांच्याकडून 250 रुपये. शाहीर एकनाथ टिके यांच्यासाठी मयूर कोरगावकर यांच्याकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे साई श्री अनन्या एंटरप्राइजेस पंकज कळबेकर यांच्याकडून 500 रुपये. त्यांना कामासाठी माणसांची गरज आहे. त्यांचा नंबर आहे 9768257861. त्याचप्रमाणे प्रज्ञा सुनील शिंदे 200 रुपये राधाकृष्णासाठी. त्याचप्रमाणे कोकणी प्राजू यांचे वडील तुकाराम सोळकर यांच्याकडून 200 रुपये. प्रवीण गुरव यांच्याकडून 500 रुपये. या सर्व बक्षिसांचे शुभस्त कोकण लोकनाट्य नमन आम्ही शतशः हृदय आहोत. धन्यवाद. सविनय सादर करत आहोत काल्पनिक भोगनाट्य. धन्यवाद रसिक मायबाप. गणगौरवणीसाठी आपण जो प्रतिसाद दिला त्यासाठी खूप खूप आभार. हेच प्रेम पुढील नाट्यकृतीवर राहील ही अपेक्षा व्यक्त करून आम्ही पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. हे जंगल आणि तुझी सुमत म्हणजे माझ्या आयुष्याची सुमत. पण सुख दाखवणे मात्र अजून आली नाही. रागवली की काय? तिचं एक आहे ना, तिला राग कधी येतो आणि थोडे येतो हे गणितच सुचत नाही. अगं किती दिवस असे पारख्या घरातून सेवा करणार? नवऱ्याच्या घरी यायला एवढा उशीर का? विषय नाही हा, पण बाबांना आपल्याला खूप भीती वाटते. मग मग लग्न नाही का करायचं? तू फुलापेक्षा एक सुगंधीच आहेस. आणि या तुझ्या सुगंधाने माझे जीवन प्रेरित केलंय. तुझ्या प्रेरणेमुळे मी यशाची पायरी चढत आहे. मग बाबांनी विचारलं तर काय सांगू? मुलगा बहुरूपी आहे म्हणून. मग शेती थोडी आहे का माझी? हे बघ, जसं माझं तुझ्यावर प्रेम आहे तसं माझं माझ्या कामावरही प्रेम आहे. आणि हो सांग, आहे बहुरूपी? तुला आज जडबुडीत चिन्ह दिसत आहेत. तू घरी जा. पाऊस येतो. जर जास्त पाऊस आला तर मी तुला सुखरूप ठिकाणी घ्यायला घरी येतो. पण तू आता जा. हा पाऊस किती अवकाळी आहे. अरे थांब बाबा थांब. तुला काय शेताची नांगरणी करायची? जरा थांबलास तर शेताचं नुकसान होणार नाही. बोल बाला, काय बोलायचंय तुला? अगं बाला, अजूनपर्यंत तुझा रागवलंय का? आणि या जगात तुझ्याशिवाय कोण आहे माझं? बाबा मला ना, बोल बाला. बाबा मला एक मुलगा आवडतो. वा, चांगली गोष्ट आहे मग. बोल. अगं पण त्या दिवशी लग्नात बोललो होतं ते. हो बाबा बोलला तर तुम्ही. मग त्याचा तर राग नाही ना आला तुला? मला नाही राग आला. बाबा तुम्हाला राग आला असतील. अगं बाळा, अजूनपर्यंत तुझ्या रागवलंय का कधी? नाही हो बाबा.
महाराज आपण या गरिबांच्या झोपडीत शिपाई आपण पुढील वस्त्यांमध्ये जाऊन लोकांची सेवा करा. आम्ही जरा इथे जातील लक्ष टाकतो म्हटलं. बरोबर पोरगी आणून जातीनच लागणार. आम्ही निघू. आम्ही निघू. मग मी थांबू. मग मी थांबू. महाराज आपण इथे हो, आज कुठे होणार आहे. आम्ही सर्व जनतेला सुरक्षित ठिकाणी घेऊन चाललो. चल ग पुढे. अरे बाबा चल पुरी आपण जाऊया. हा? बाबा तुम्ही नाही, फक्त आम्ही दोघं. दादाजी काय बोलत आहात? सोडा माझ्या पोरीला नाहीतर नाहीतर काय. अरे कशी येत नाही ना तेच बघतो मी. चल आता तर येशील ना. चल म्हणतो ना. एकदा या प्रधानजीला आवडलेली शिकवण तो कधीच मागे जात नाही. हा प्रधानजी कधीच मागे पुरावा ठेवत नाही. बाबा ऐका काय झालंय बाबा. फुला साडी फुला फुला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्रीरंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन. श्रीरंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून शिवभक्त कोकण सहर्ष सभेने सादर करत आहे एक काल्पनिक चित्रपट कोकणाट्य. एक काल्पनिक चित्रपट कोकणाट्य ढगफुटी ढगफुटी ढगफुटी. लेखक श्री बबन धनावडे. दिग्दर्शक निलेश खिंडर. या वगनाटात चमकणाऱ्या गुणी कलावंताच्या संचात राजा विक्रमादित्य कृष्णा गोसावी, प्रधानजी प्रथमेश भुवन, फुला मदन पंडव, रंगा केतन किंदलकर, हवालदार अनिल किंदलकर, प्रणय पांगले, नायक निलेश किंदलकर, बाबा परेश पटेल, संगीत संचित मृदुंग विशाल किंदलकर, ऑर्गन मास्टर सचिन भडवलकर, ऍक्टोबॅक शैलेश भुवन, उत्कृष्ट असे ढोलकीपटू सुनीलजी भुवन, पार्श्वगायक व संगीतकार एकनाथ चिडिके, सहगायक कल्पेश चिडिके, वेशभूषा व कला दिग्दर्शन विकास भुवन, अनिल किंजळकर, नेपथ्य निर्माण राकेश करंडे, प्रणित काकवड, मॅनेजमेंट हेड प्रदीप बर्वेकर, वैभव साळवी, सुयोग मांजरेकर, कलाकार वैभव पडे, साहिल दिके, विधी घरवेकर, मंदार थांबे, चिमन अशा उत्कृष्टाच्या कला सजलेलं चित्रपटाला कसा वगनाट्य सविने सादर करत आहोत. ढगफुटी शिवभक्त कोकण सहर्ष सविने सादर करत आहे एक चित्रपट वगनाट्य ढगफुटी.
विक्रमगडनगरचे राजे विक्रमादित्य यांचा पुत्र आणि या राजगादीचा वारसा आर्य सम्राट राजा विक्रमसिंग या नावाने मला सगळे ओळखतात. आज मी फार सुखी आहे, आनंदी आहे. याचं कारण म्हणजे माझी प्रजा सुखी तर मी सुखी. सेवा प्रणाम असो महाराजांचा. महाराज अजून आले कसे नाही? आले ना अजून? त्याला पटकन बोलून घ्या. आशीर्वाद आहे. आज असे एकाकी बोलवण्याचं कारण चंद्रसेनजी व जनतेकडून वारंवार तक्रारी येत आहेत. व बाजारात दर वाढले, पेरणी उशिरा झाली व काही ठिकाणी तर चोरीसारखे गुन्हे सुद्धा वाढले आहेत. यावर काहीतरी उपाय सुचवा म्हणून म्हणतो. महाराज, आपण योग्य बोलत आहात. यावरती मी तुम्हाला 3 उपाय सुचवतो. कोणते? बघा, शेतकऱ्यांसाठी पाण्याचं नियोजन, बाजार दर वाढीवर नवीन निरीक्षक आणि सीमेवरती सैन्य भरतीचं. खूपच छान चक्रसेनजी. हो, तुम्ही तर उपायाची पेटीच घेऊन फिरता. पण हे तिन्ही उपाय एकाच वेळी करणं शक्य आहे का? का नाही शक्य महाराज? आपण फक्त आदेश द्यायचा आणि त्याच्या आज्ञा आम्ही करणारच. ठीक आहे, मग आजच हुकूम निघेल आणि आपला राज्यकारभार अगदी जोमाने सुरू होईल. आपल्या राज्यामध्ये न्याय, निष्ठा आणि विकास याचाच मंत्र कायम राहील. जशी आज्ञा महाराज. आम्ही आजच ताबडतोब कामाला लागतो. हो, नक्की. आज सेवक कोणी दरबाराबाहेर आहेत का? पाहून या बरं. चक्रसेनजी, बाकी राज्यकारभार आपला व्यवस्थित चाललेला आहे ना? होय महाराज, काही चिंता करण्याचे कारण नाही ना? अजिबात नाही. ठीक आहे, आपण सुचवलेले उपाय योग्य मार्गाने चालू द्या. ठीक आहे, आम्ही निघतोच. या बरं. सेवक पांडू, सेवक पांडू, राज दरबारात हजर व्हा. सेवक पांडू, काय चाललंय? राज दरबारात कोणी आलंय का? आले असं वाटतंय मला, पण बघितलं तर नाही होत. नाही कोण? परत जाऊ बघायला. पाहून ये. पाहून ये तुम्ही. हो. पाहून ये रे. थांब ना, पाहून ये. थांबतोय. बंडू, बाकी राज्यकारभार व्यवस्थित चालला आहे ना? व्यवस्थित चालला महाराज. अगदी जनतेकडून व्यवस्थित आपल्याला आढावा येत आहे ना? होय महाराज. काही काळजी करण्याचे कारण नाही. ठीक आहे. राजसेवक बंडू, महाराज, आपल्याला लग्नास आठवलंय. ठीक आहे. जय भद्रकाली. नमस्कार महाराज. नमस्कार. साधू महाराज, हो, आपले आत्मान हेच आमच्यासाठी वरदान. पण आपल्या मुखावरती चिंता दिसते. काही अनिष्ट संकेत आहेत का या राज्यावरती? महाराज, धर्मशिक्षणाचे रक्षण करणाऱ्या राजाला आज मी एक देवी संदेश घेऊन आलोय. देवी संदेश? कोणता महाराज? जय भद्रकाली. महाराज, आपल्या राज्यातील पुरेकडे झोपडी हे घोर पाप झाले आहे. घोर पाप? अहो, कसले पाप? काय ते स्पष्ट सांगा महाराज. एका निरापराध मुलीवर अन्याय झाला असून त्या गुन्हेगारांनी तिच्या वडिलांनी ठार केलंय. ती पश्चात आपली सांगत नाही, पण ही घटना अनाथ झालेल्या राज्याच्या अन्याय आहे. हे माझ्या होय राजवाड्यात महाराज. माझ्या राज्यकारभारामध्ये घडलं. हे सारे कसं सुटलं माझ्या नजरेतून? अधर्म महाराज, असा आदेश झाला असता देवताचा कोपण सफाई नाही आणि विशेषतः देवीचे जवळ जगण्यात आहे. जय भद्रकाली. देवीची रवतूक म्हणजे महाराज, माझ्या राज्यावरती काही अनिष्ट संकेत ओढवतायत होय का? महाराज. मार्ग सांगा महाराज, मार्ग सांगा. महाराज, यावर एकच उपाय. निष्पापांचे रक्षण आणि गुन्हेगारांना शीघ्र नाही. तरच हे देवाचे जवळ शांत होईल. ठीक आहे महाराज. महाराज, मी अशी शपथ घेतो की त्या अपराध्यांना राजदंड मिळेपर्यंत
मी शांत बसणार नाही. ठीक आहे महाराज. राज्यातील प्रत्येक मुलीची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. कामाला लागा. राजसेवक आणि चक्रसेनजी, या तातडीला तुम्ही खाता जमा करा. जशा आज्ञा महाराज. आपण निश्चित राहा. ठीक आहे. महाराज अशी आशा करतो मी. येतो मी. जय भद्रकाली. हो या राज्यकारभारात आपण आता लक्ष द्यायला पाहिजे. जशा आज्ञा महाराज. आणि पुढचे वार्तांकन मला सहज सोपवा. ठीक आहे, या तुम्ही. मला येतो मी. काय झालंय? शिपाई, आपण जाऊ महाराजांसोबत. महाराजांसोबत जाऊ. आपण दोघंही जायचं. दोघं आणि हा जा, तयारीला लागा. एवढा हट्टा माणूस आहे ना झोपडी. तयारी लागतो आम्ही. काय काय घ्यायचं सांगा मला. अरे राजा चक्रसेन, तुला काय माहित? या बलात्काराचा खरा जिम्मेदार मीच आहे, मीच. आणि अशा अनेक गुन्हे बसवले. आणि या साधूच्या घरात मला सांगतोस? अरे बघतो ना, तुझा देव माझं वाईट करतो ते. या निरपराध मुलीला अजून न्याय मिळाला नाही. त्या गुन्हेगारांना सुद्धा पकडले नाही. महाराजांनी सांगितले दैवी इशारा खरा ठरतो की काय? माझ्या राज्यावरती अनिष्ट संकेत ओढवतायत की काय? राजसेवक, हा? अरे काय झालं काय ते तरी सांग. अरे स्पष्ट बोल, काय झालं? अरे स्पष्ट बोल, काय झालं काय? हो महाराज, मला कसं सांगू. हो आपल्या राज्यात राक्षस आला, मोठा राक्षस. काय? हो त्याचं ना एवढं मोठं टोला आहे. सगळी चालता घाबरले. नुसती पलटी महाराज महाराज राक्षस आलाय. राक्षस आलाय. वाचवा वाचवा. म्हणजे साधू महाराजांनी सांगितलेलं दैवी इशारा खरा ठरतो की काय? काय खरं काय नाही? पण आला एवढा. राजसेवक, तुम्ही प्रधानजी चक्रसेनला बोलवून घ्या. माताजी प्रधानजी, हॅलो. प्रधानजी, प्रधानजी. येतो प्रधानजी, प्रधानजी. महाराज महाराज प्रधानजी या राक्षसाच्या मैदानात गेला. तुम्ही पण चला महाराज. शिपाई, या महाराजांना आपण दोघं जायचं. या महाराजांना आम्ही बघतोच. काय तो राक्षस. काय कोणाला मारायचं? आपण पातेला लागू. पातेला हे राक्षसा, असा समोर ये नको. कोण राक्षस? हा प्रधानजी तुझ्याशी दोन हात करायला उभा आहे. हा माणूस आहे ना त्या राक्षसाला बोलवतोय. आमचं नाही असं वाटतंय. दोन हात करायला तयार आहे. ए, तू ये ना. खाली कर. खाली कर, राक्षस आला ना. पूर्ण दाखवी. दोन हात तयार करा, मी तयार आहे.
अरे तू काय माझं वाईट करणार आहे? मग असेल ना तर माझ्याशी 2 हात करून बघ. सगळ्या गोष्टींचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आलोय. पाहतोस काय मग? होईतच नाही आहे. राजसेवक वाचवा महाराज. महाराज खूप भयानक आहे. माझी तलवार नाही थांबू शकते. महाराज, आपलं संपूर्ण सैन्य त्याच्या मार्गावर पाठवा. संपूर्ण सैन्य राजसेवक दरबारात आलेल्या साधू महाराजांना तात्काळ बोलवा. इतकं सामर्थ्यवान आहे का तू? हो महाराज, खूप भयानक आहे. जय भद्रकाली. तुला महाराज कशी काय बोलवणं केलं? नमस्कार महाराज. हो, त्या राक्षसाने थैमान घातलाय. त्याला कसे मारे यावर काहीतरी उपाय सांगा महाराज, उपाय सांगा. नाही महाराज, त्या राक्षसाला मारता नाही येणार, कारण तो देवी शक्तीने आलेला आहे. तो देवीचे आज्ञापालन करणार आहे. महाराज, जोपर्यंत त्या मुलीचा बाबाचा सगळा गुन्हेगार पकडला जाईल तेव्हा तो राक्षस आपोआप अदृश्य होईल.
त्याला मारणार आहे ना महाराज, तो देवीच्या आज्ञेप्रमाणे करणार आहे. जय भद्रकाली. ठीक आहे महाराज. महाराज सारा सैनिक घेऊन त्याच्या मागावर जातो. हो आपण निश्चिंत राहा. ठीक आहे. महाराज 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 काय झाला? काय झालं? आपल्या बारीतून मुलांना तो राक्षस घेऊन गेला. काय अंगराजांना घेऊन गेला. जय भद्रकाली. बघा महाराज, आपल्या राज्यावर अशी संकट येत राहतील. ते काही नाही. शिपायांनो ताबडतोब तयारीला लागा. चक्रसिंगजी यांच्या मार्गावरती राहा आणि ते जो गुन्हेगार आहे ते माझ्या समोर हजर करा. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. चला चला. मला काय झाला पुढं वा? चला, चला, सोपं वाटलं. आपलं काय खरं नाही. महाराजांना समजलं तर ते आपल्याला नक्कीच शिक्षा करतील. आता मीच एक काम करतो, त्या राक्षसाला मीच शरण जातो. हे राक्षसा, असा समोर ये. मी तुला शरण आलोय. तू मला शरणाईस? ये 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 पण त्या मुलीचा बलात्कार मीच केलाय. पण मला माफ कर, माफ कर आता. त्या मुलीचा बलात्कार तू केलास. तुला मी वाचू म्हणजे तू मला ग्राही ठेवतोस तर मी त्या मुलीच्या बलात्काराचा सूर खेळायसाठी आलो आणि तू मला वाचवतोस. मला मारायचं नाही, पण मला मारायचं. तुला मारायचं नाही पण तुला मारायचं आहे. तुझं रक्त पाहिजे, रक्त पाहिजे तुझं. तुझ्या मारायस तू. वा सेवक, महाराज अरे काय राक्षसाचा पत्ता लागला नाही? वाचेल होय. महाराज, वाचवा, वाचवा महाराज. तो राक्षस माझ्या मागावर लागला महाराज. राक्षस, पलीकडे माझ्या मागावर. कुठे मी येऊ शकतो? आपल्याला काही नाही शकतो महाराज. कुठे आहे?
सांग माझ्यासमोर तू केलेली काय करावं सांग दरबारामध्ये काही दाखवायची चालत नाही. काय सत्य सांग. मी त्या मुलीचा बलात्कार केला आहे. अशाच अनेक मुलीचे बलात्कार केले. हात घालून कोण निघाला याला मारलं आता माझं काय आणि ते करणं हीच खरी ठाक होती स्त्रियांवर होणारा अत्याचार थांबण्यासाठी माझ्यासाठी आणि त्या सगळ्यासाठी होईलच राजमुठी मी काय नाही केलंय? मी नाही. तुला मी तुझ्या खुनाचा बदला घेतला मी किती यशस्वी ठरलो मला नाही माहित तुला तुला दे
शिनले तन मन शिनले तन मन वाट पाहुनी शिनले तन मन वाट पाहुनी येशील कधी सदनी येशील कधी सदनी शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी शिनले तन मन रूप पाहुनी शिनले तन मन वाट पाहुनी येशील कधी सदनी येशील कधी सदनी शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी विघ्नहारती सकल जनांचे विघ्नहारती सकल जनांचे मंगल होते भूत गणांचे विघ्नहारती सकल जनांचे मंगल होती भूत गणांचे मंगल होती भूत गणांचे मंगल होती भूत गणांचे या वचनाला जाग गणेशा या वचनाला जाग गणेशा तुझविण नाही कुणी तुझविण नाही कुणी शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी शिनले तन मन रूप पाहुनी शिनले तन मन रूप पाहुनी येशील कधी सदनी येशील कधी सदनी शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी मोरया
शरण तुझ्या चरणी